रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष सोडे पाटील, योगेश मस्के सरांसोबत फळबाग सोबती. आज आपण नाणेगाव खेरडा शिवारामध्ये सचिन दळे यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत. मागच्या 2.5-3 महिन्यापासून आपली या बागेची ट्रीटमेंट चालू आहे. तर आपण या बागेत का आलो होतो, त्यांनी का बोलवलं होतं, काय उद्देश होता आणि आज काय स्थिती आहे याच्यावर चर्चा करूयात. रामराम सर. राम राम. तर सचिन भाऊ, तुम्ही काय बागाची काय परिस्थिती आहे आज? आज बागाची फार छान परिस्थिती आहे. पहिले तुम्ही यायच्या अगोदर फार बाग जायच्या कंडिशनमध्ये माझी काढायचीच इच्छा होती, पण तुम्ही ट्रीटमेंट सांगितल्यामुळं बराचसा फरक बसला आहे बागेत. आज 60-70% फरक आहे आणि माझी इच्छा आहे का 1 वर्षानंतर 100% फरक बसेल ते. आम्ही आलो तेव्हा कशी परिस्थिती होती नेमकी? सगळे पानगळ ते झालेली होती, सगळे झाडं पिवळे पडली होती. बरं. आता झाडं सगळे हिरवेगार झाले. झाडांचं वय काय आहे आता सध्या? कोणत्या वर्षात आहे? 5व्या वर्षाचे. 5व्या वर्षात आहे. बरं. आणि आम्ही आलो त्यावेळेस आपलं तानावरती होते झाड. हा, झाडं तांदूळ. आपण आंतरपिकं जास्त घेतले का अगोदर? हा, 2-3 पीक 4 वर्ष पिकं घेतली. कोणते पिकं घेतले आंतरपिकं? सुरुवातीला 2 वर्ष कपाशी घेतली, 1 वर्ष तूर घेतली आणि नंतर उडीद पेरलं. शिफारशीनुसार पिकं नव्हते समजा आपले, है की हा. नाही? काही हे पिकच असे होते जे झाडाच्या वरती राहत असतील. हां. बरं. आणि आमचा आता- संपर्क कसा झाला होता तुमचा? हां, आम्ही माझा क्लासमेट आहे ईश्वर मोरे, त्यांनी तुमचा reference- सालवाडगावचे शेतकरी. सालवाडगावचे ईश्वर मोरे. बरं. बरं, आता काय तुम्हाला काय बदल जाणवले बरं त्यावेळेस? तुम्ही आता जसं म्हणले त्या पद्धतीत का झाडं तुमची पानगळ भरपूर झालेली होती, हो, पिवळसरपणा भरपूर होता झाडांमध्ये, झाड असं गच्च दिसत नव्हतं नव्हतं. आणि झाडामध्ये ग्रीनरी वाटत नव्हती किंवा झाडाची शेंडा वगैरे जे पाहिजे तसं, आणि हाईट कमी होती. हाईट कमी होती. बरोबर आहे. आता हे बदल झालेले दिसतात का तुम्हाला? आणि हो. किती पर्सेंटमध्ये वाटतात ती? 70%च्या पुढे त्यांचे झाडे सुधारणा झाली. बरं, आपण आता या 3 महिन्याच्या काळामध्ये आपण काय केलं बागेत? आता 3 महिन्यामध्ये काय केलं आपण? फक्त आपण याच्यामध्ये तानाच्या अवस्थेमध्ये 2 फवारण्या घेतल्या स्टोरेजसाठीचं, आणि त्यानंतर आपण जे रेग्युलर बहार नियोजनासाठी पाणी व्यवस्थापन करतो त्या पद्धतीत पाणी व्यवस्थापन. तुम्ही आतापर्यंत असं पाणी देत होता का बागेत? नाही, माझं ठिबकने पाणी चाललं. मी मोकळं पाणी दिलंच नव्हतं. कधीच नाही दिलं? नाही, पहिलंच वर्ष आहे मोकळं पाणी. असं आहे का? आम्ही आलो त्यावेळेस आंब्या बहार फोडण्याच्या परिस्थितीमध्येच बाग नव्हता, नव्हतं. नव्हतं. पण आम्ही तरी तुम्हाला काय सुद्धा म्हणलो एक होतो? शेतकऱ्याचा खर्च आलो- निघावा म्हणून आपण हां, ते तयारी केली. पण आम्ही आलो त्याच वेळेत म्हटलं आपण हे झाडाला 1 वर्षभर आपल्याला रिकव्हरीला लागतील, हा, बरोबर. पुढच्या वर्षी याला आंब्या बहार आपण चांगला काढू. तर त्याचसोबत तुम्हाला काय म्हटलं, तुमचा जो खर्च होणार आहे तेवढा खर्च पण निघला पाहिजे आणि झाडाचंही संगोपन झालं पाहिजे. बरोबर आहे का? बरोबर. मग आता हे जे पाणी व्यवस्थापन केलं आणि आताचं पाणी व्यवस्थापन आणि तुम्ही जे ड्रीपवर पाणी व्यवस्थापन करीत होते याच्यावरती काय तुम्हाला बदल काय वाटला त्याच्यातून? नाही, 100% बदल वाटला. काय त्याच्यामुळे काय सुधारणा वाटली तुम्हाला? झाडं पूर्ण काळंकीवर आले आणि झाडाचा डेरेबाद झाले. पहिले झाडं सरळ चालली. अच्छा, म्हणजे पाणी व्यवस्थापन हा फार महत्त्वाचा टप्पा आहे शेतकरी मित्रांनो. आणि तो बहार नियोजनासोबत जसं आपण ताण दिल्यानंतर पाणी व्यवस्थापन करतो ते योग्य पद्धतीनं जर झालं तर तुमच्या झाडामध्ये नक्कीच बदल दिसतात. बहार नियोजनही चांगलं होतं आणि झाडाचं संगोपनही चांगलं होतं. झाडांचा मुळांचा कक्ष वाढतो, मुळांचा विकास होतो आणि मुळांची कार्यक्षमता वाढते. कारण काय होतं, आपण भरपूर वेळा बघतो की बागेमध्ये पाणी व्यवस्थापन शेतकरी मित्र ड्रीपवरती करतात. भरपूरसे शेतकरी असे की ड्रीपवरती बाग फोडतात पाणी असताना. हां, पाणी असतानाही. मग त्या बागेमध्ये काय होतं, जशी पाहिजे तशी फूट बागेमध्ये दिसत नाही. भरपूरशी काडी रिकामी राहते. पुढं गळीच्या समस्या, कारण तुमचा मुळांचा कक्षच कमी चालू झालेला असतो. मग झाडाला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं अन्नद्रव्य मिळत नाही. त्यामुळं मग माल कमी लागणे, झाडांचा डेरा कमी राहणं, पानांची साईज कमी राहणं आणि झाडांची ग्रोथ नसल्यामुळं मग ती उत्पादनात पण शेतकरी पाठीमागे येत चालतो. मग हे पाणी व्यवस्थापन, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन, हे जे 2-3 टप्पे आहेत हे जर वेळेत झाले तर तुमचं झाडही सक्षम राहतं आणि जो बहार नियोजन करायचं तुम्हाला तो पण योग्य प्रकारे एक विक्रमी उत्पादनात मिळून जातो. आता सचिन भाऊ, आता आपलं एक 4-5 टनापर्यंत आपण झाडं सुधारायच्या कंडिशनमध्ये आलो होतो, हो, पण एक 4-5 टनापर्यंत बागेमध्ये फुटीनुसार माल आहे. बरोबर हो. की नाही? 370 झाडं आहे, तेवढ्यामध्ये एक 4-5 टन काही नवल नाही 5व्या वर्षात. हा, तर याचसोबत आता आपण अजून आता पुढच्या वर्षी आपल्याला आंब्या बहार धरायचं, हो. पण ह्या वर्षी आपलं वर्ष खाली राहू नये म्हणून आपण मृग बहारासाठी थोडंसं नियोजन आता आज आहे 3 चालेल. एप्रिल. हो, आज 3 एप्रिल आहे. एक 15 एप्रिलपासून आपलं याचं मृग बहाराचं नियोजन चालू ठेवू
आपलं जे नियोजन बहार नियोजनापासून पाणी व्यवस्थापनाचं असो, तुमचं जे तुम्ही तण नियोजन असो, जे फवारणी शेड्यूल असो, जे जशाला तसं चालू ठेवायचं. 15 एप्रिलपासून आपल्याला थोडासा ब्रेक द्यायचा बागेत. ताकदीच्या फवारण्या हा, देऊन आपण आणि ताण अवस्थेकडे जायचं थोडंसं. हा. आणि जमिनीच्या प्रतीनुसार आपण निर्णय घेतो हा. कारण ह्या जमिनीमध्ये 35-40 दिवसाचा ताण पाहिजे, तेव्हा झाडामध्ये आपल्याला एक योग्य ताण वाटेल. आणि जसे काही निसर्गात पुढं येणाऱ्या काळामध्ये जसे जसे बदल होतील त्यानुसार आपण पण बहारामध्ये बदल करू. नियोजनामध्ये 20 बदल मे करू. पर्यंत आपलं चांगला ताण येईल, आपलं असं अशा नियोजन आपलं राहील. conditionनुसार आपण नियोजन पाऊस करू. आला तर त्या हिशोबाने, नाही तर आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये जूनच्या पाणी देऊन द्यायचं आपल्याला बाग व्यवस्थापन फोडायचं. आपल्याला करायचं. जसं आपण ह्या आंब्या बहारामध्ये नियोजन केलं तर तसं आपण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पण तसं मृग बहारासाठी नियोजन करायचं. बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवी, ज्यांच्याकडे फूट कमी आहे त्यांनी सुद्धा तानाचे नियोजन करावं आणि 20-25 मे पर्यंत आपला बाग व्यवस्थित तानावर येईल या हिशोबाने नियोजन ठेवायचं. आता या- निसर्ग आपल्या हातामध्ये नाहीये. मागच्या वर्षी सुद्धा ही गडबड झाली बऱ्याचशा हो. ठिकाणी. मध्येच पाऊस आला 12 मेला, काही ठिकाणी 4 मेलाच पाऊस झाला. म्हणजे 2-3 टप्प्यात पाऊस झाला. त्याच्यामुळे जो पाहिजे तसा ब्रेक झाडामध्ये बसला नाही. हे निसर्गाच्या याच्यानुसारच आपण काही संकेत येतात आपल्याला वेगवेगळ्या हो. वेधशाळेतून, त्याच्यानुसार आपण निर्णय घ्यायचे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण आता याला थोडंसं ड्रीपमधून युरिया पोटॅश पण जाऊ देऊ जमिनीमधून. हे 15 दिवस आहेत आपल्याला, ज्याद्वारे आपण ड्रीपद्वारे त्याच्यातून थोडीशी ताकद वाढवू शकतो. आणि 15 एप्रिलपासून पुढं मग तानाच्या फवारण्या वगैरे चालू करू, आहे का नाही. आणि जे पाणी व्यवस्थापन आपलं चालू आहे ते सध्या 15 एप्रिलपर्यंत कुठं ब्रेक करायचं नाही. तर आपल्याला एक आता जे तुमचं पूर्वी पाणी चालू होतं फ्लड पाणी वगैरे ते बंद करायचं आणि ड्रीपवरच आपल्याला कमी कमी पाणी करत आणायचं. आता झाडामध्ये जेवढी पाहिजे तशी पानसंख्या आपल्याला दिसते. आता आपण एक पानामधलं स्टोरेज हे बघून आपल्याला असं वाटतं की मृग बहारामध्ये त्याचं एक योग्य नियोजन होऊ शकतं. तुमचे सालवडगावचे जे मित्र आहेत ईश्वर मोरे, यांच्या बागेमध्ये सुद्धा मागच्या डिसेंबरमध्ये आम्ही पहिल्या वेळेस गेलो होतो, त्यांनी बोलवलं होतं. त्यावेळेस एकदम ढगाळ वातावरण होतं, बाग लीक झालेला होता. त्या बागावर आंब्या बहार फुटेल याची शाश्वती शेतकऱ्याला बिलकुल नव्हती. आम्ही त्याला म्हटलं आपण फोडू, तर त्याचा शेतकऱ्याला बिलकुल विश्वास नव्हता. आणि नंतर मग वर्षभरामध्ये त्याला आंब्या बहारालाही चांगलं उत्पादन मिळालं. आंब्या बहारामध्ये कमी फूट होती, त्यामुळे थोडीशी आम्ही मिरग्या फोडला तर त्याचंही चांगलं. आणि यावर्षी आंब्या बहार त्याचं बघण्यासारखं झालेलं. झाडाची पण सक्षमता वाढली आणि त्यामुळेच तुम्हाला त्यांनी आमचं नाव हो रेफर केलं. सचिन भाऊ, आता पुढच्या याच्यासाठी तयारीच राहू द्या. हो तयारीत आहेत ना. हा, मनाने तयारी ठेवा. मनाने तयारी ठेवा. आणि हे तर आहेच. आता हे जे काही फळं दिसत आहेत आपल्याला याच्यासोबतच आपल्या मृग बहारासाठी नाही, हे आपण बोनसमध्ये आहे यावर्षी. हा. कारण आम्ही ज्यावेळेस आलो, हे बघा, मी बागेमध्ये घुसल्यावर मला जी परिस्थिती दिसते, मी शेतकऱ्याला डायरेक्ट विचारत असतो की बाबा अशी परिस्थिती का केली, कशी केली तू. शेतकऱ्याला बऱ्याच वेळेस वाईट पण वाटतं की हे रोडे पाटील असं काय बोलतो. पण कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही अगोदर काय केलेलं आहे ते आम्हाला माहीत नसेल तोपर्यंत पुढचं नियोजन योग्य प्रकारे करणं आम्हाला पण शक्य नसतं. यासोबत सर आपल्याला अजून एक पॉईंट राहिला आपला, की याच्यामध्ये अजून जे काही थोडं एक 25-30% पिवळसरपणा दिसतोय बागेत, तो पण कमी झाला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक झाडांचा डेरा यांचा असा व्हायला पाहिजे सर. कारण काही झाडं अजून पाठीमागं आहे 25-30%, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. बिलकुल. आणि सोबतच मृग बहाराचं पण नियोजन करायचं. सचिन भाऊ, तुम्ही रेडी आहे ना? हा मी रेडी आहे. चला. चालेल, तण धन्यवाद. नियोजन वगैरे व्यवस्थित केलं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आता इथून पुढं आपण येणाऱ्या काळात मृग बहाराचं कसं नियोजन राहील त्याचे पण व्हिडिओ काढू. आणि मृग बहार या बागेत कसा निघतो ते पण दाखवू आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना. आणि ज्या चालेल. शेतकऱ्यांकडे फूट कमी आहे त्यांनी थोडंसं येणाऱ्या काळात नियोजन चालू करावं. दम्मादम्मानी नियोजन चालू करावं, दम्मादम्मानी पाणी बंद करावं. आपल्या जमिनीच्या पोतेनुसार जसा ताण येतो जमिनीच्या पोतनुसार तसा ताण द्यावा. आणि झाडाला जास्त पण ट्रेस नको, एक योग्य नियोजनानुसारच ताण पाहिजे. कारण जास्त ट्रेसमुळे जास्त पानगळ होऊ शकते. फक्त तानावर सोडायच्या अगोदर झाडाला ताकद देऊन देऊनच सोडावं. तानावर सोडावं. आणि एक हलकी मेहनत झाली तर अजूनच चांगलं राहील. हलकी मेहनत करून तानावर सोडलं आणि पाणी दम्मादम्मानी बंद करावं. एकदम पाणी बंद करू नये जेणेकरून झाडामध्ये शॉक. शॉक. हो. धन्यवाद सर. धन्यवाद.